भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 39 4-6 ही वचने. स्तोत्रसंहिता 39 4-6 ही वचने. हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत. माझ्या आयुष्याचा काळ तुझ्या पुढे काही नाही. एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वास रूपच होय, हे खास. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करीतो. तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ प्रिय प्रभूने आमच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचले शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 39 अध्याय वचन 4-6. या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. आज प्रत्येक मनुष्य जीवनाला स्तोत्रकर्ता सांगू इच्छितो की आम्हाला आमच्या आयुष्याविषयी व माझं वास्तविक काय आहे, मी काय आहे हे समजणे खूप गरजेचं आहे. आज मनुष्याला माझं जीवन कसं आहे, माझे आयुष्यकाळ किती आहे हे न कळल्यामुळे आज मनुष्य संसार आणि संसाराच्या गोष्टीमध्ये विलिप्त आहे व भरधाव वेगाने आपल्या जीवनाला जगण्याचा प्रयत्न तो करत आहे. परंतु देवाचं वचन सांगते की ज्या दिवशी आम्हाला आमचे आयुष्य किती आहे व माझं आयुष्यमान किती आहे हे जेव्हा आपल्याला कळेल आणि हे आपल्याला कळेल की माझं आयुष्य नाशवर आहे, त्यावेळेस मनुष्य हा गंभीर होईल.
स्तोत्रकर्ता म्हणतो वचन 5 मध्ये, पहा तू माझे दिवस विधभर केले आहेत, माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझे आयुष्य विधभर तुने केलेले आहेस आणि माझं आयुष्यकाळ तुझ्यापुढे काही नाही. मतलब देवाच्या समोर माझ्याप्रमाणे आमचं आयुष्य, वचन सांगते स्तोत्र त्याच्या 90 आणि वचन 4 मध्ये, देवाच्या दृष्टीने सहस्त्र वर्ष कालच्या दिवसाप्रमाणे व रात्रीच्या एक प्रहराप्रमाणे आहेत. आमचं आयुष्य देवाच्या समोर एक छोटंसं आहे आणि या छोट्याशा जीवनामध्ये आम्हाला देवाला प्रसन्न करणारं असं जीवन देवाच्या लोकांना जगणे गरजेचं आहे. परंतु आज या प्रकारचं कुठलंही मनुष्य जीवनात दिसत नाही. मनुष्य केवळ अनेक गोष्टीच्या मागे लागलेला आहे. वचन 6 त्या विषयावर बोलतो, खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करतो, तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तरी सुद्धा मनुष्य राब करून धन एकत्र करत आहे किंवा आपलं ऐश्वर स्थापित करत आहे, महिमा आपली करून घेत आहे, परंतु त्याला हे ठाऊक नाही की माझं आयुष्य काय आहे. या सर्वांसाठी देवाचं वचन लूका शुभवर्तमान त्याच्या 12 अध्याय वचन 20 मध्ये सांगते की अरे मूर्खा, अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीने जीवनाला न समजता की माझं जीवन किती सुंदर जीवन जो थोडासा आहे पण त्याला मी उत्तमरित्या जगून देवाला गौरव द्यावं, हे ज्या व्यक्तीने समजलं नाही, अशा त्या प्रत्येक व्यक्तींना संसाराच्या गोष्टीमध्ये उरमडून, संसाराच्या गोष्टीकडे मागे लागून स्वतःला नाश करण्याच्या मागे लोक जे लागले आहेत, अशा सर्वांना देवाचं वचन म्हणते, अरे मूर्खा, जर आज रात्रीच तुझं प्राण तुझ्यापासून घेतलं जाईल तर जे काय तू केलं ते कोणाला होईल. आज गरजेचं आहे माझ्याप्रमाणे. हां, संसारात आहोत, आम्हाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे, परंतु त्याबरोबर आम्ही आमच्या आयुष्याला गंभीरपणे जगणे, देवाच्या भयामध्ये जगणे हे अत्यंत गरजेचं आहे. प्रार्थना करूया. प्रभू देवा, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी प्रभू आमच्याशी बोललंस. आम्हाला खरंच प्रभू आमच्या आयुष्याचे दिवस कळू दे आणि खरोखर तुझ्या भयामध्ये जगून तुला गौरव देणारे असे तू आम्हाला कर. सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.